नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवरून सातत्यानं आपण अर्थशास्त्राशी संबंधित नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, जे सर्वांसाठी उपयुक्त असतात. असाच एक आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे अर्थसंकल्प 2022-23. म्हणजे अनेकांना अर्थसंकल्प म्हणजे काय किंवा त्याच्यात कशा तरतुदी केल्या जातात, कशा पद्धतीच्या घोषणा केल्या जातात हे कळायला कठीण जातं. आणि ते ज्या लोकांना, ज्या विद्यार्थ्यांना अर्थसंकल्प समजून घेता येत नाही, अशांना अर्थसंकल्पाचं ॲनालिसिस करणारा हा व्हिडिओ आहे. म्हणजेच तुम्हाला जर बजेट कळत नाही तर मग हा व्हिडिओ पहा आणि अर्थसंकल्प म्हणजे काय समजून घ्या. कारण अर्थसंकल्प समजणे आपल्याला फार गरजेचं आहे. कारण अर्थसंकल्पावर संपूर्ण वर्षभरामध्ये, पुढील वर्षभरामध्ये देशाची व्यूहरचना किंवा वाटचाल महत्त्वाची असते. म्हणून अर्थसंकल्प आपल्याला समजला पाहिजे. अर्थसंकल्पाला दुसरा शब्द आहे अंदाजपत्रक. इंग्रजीमध्ये त्याला बजेट म्हणतात. मग हे बजेट म्हणजे काय हे समजायलाच हवं, म्हणून हा व्हिडिओ मी आपणापर्यंत खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव घेऊन आलेलो आहे. तर सर्वांनी हे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी याचा उपयोग होईल. कारण तुम्हाला उपयुक्त असेच व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर मी घेऊन येत असतो. आज असाच एक उपयुक्त विषय मी घेऊन आलेलो आहे, अर्थसंकल्प 2022-23. बघा, अनेकांना अर्थसंकल्प म्हणजे काय कळत नाही. आता 22-23चा अर्थसंकल्प समजून घ्यायचा म्हणजे अर्थसंकल्प म्हणजे काय हे अगोदर आपल्याला समजायला हवं आणि त्यानंतरच आपण बाकीच्या बाजू समजून घेऊ शकतो. चला तर मग आपण सुरुवातीला अर्थसंकल्प म्हणजे काय ते पाहू. अर्थसंकल्पाला मराठीमध्ये दुसरा शब्द आहे अंदाजपत्रक. म्हणजे अर्थसंकल्पासाठी इंग्रजीत जो शब्द यूज केला जातो तो आहे बजेट. म्हणजे बजेट हा शब्द प्रचलित आहे. बजेट हा शब्द मूळ फ्रेंच शब्दापासून तयार झालेला आहे. भारतीय राज्यघटनेत मात्र अर्थसंकल्प या शब्दाचा उल्लेख कुठेही आढळून येत नाही. त्याऐवजी वार्षिक वित्तीय विवरण, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा उल्लेख केला गेला आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्प हा उल्लेख केलेला नाही. त्याऐवजी वार्षिक वित्तीय विवरण, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा उल्लेख आपल्याला दिसून येतो. म्हणून अंदाजपत्रकाला संसदीय भाषेत घटना कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरण असे म्हणतात. म्हणजे त्यालाच आपण अर्थसंकल्प असं म्हणतो, त्यालाच आपण अंदाजपत्रक असेही म्हणतो. ही बाब तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अर्थसंकल्पाची व्याख्या काय आहे, तर पुढं येणाऱ्या आर्थिक वर्षातील शासकीय जमा खर्चाच्या आराखड्यास अर्थसंकल्प म्हणतात. काय अर्थसंकल्प म्हणजे काय, पुढील जे वित्तीय वर्ष आहे या वित्तीय वर्षामध्ये शासनाकडं जमा होणारी रक्कम किती आहे आणि ती कुठून येणार आहे या संदर्भाचा विवरण असतं. त्याचबरोबर शासनाकडून होणारा खर्च किती आहे आणि कोणत्या सेक्टरला आहे, कोणत्या योजनांसाठी आहे, कशासाठी केला जाणार आहे तो, या संदर्भातच्या तरतुदी ज्या लेखापत्रांमध्ये असतात, लेख्यांमध्ये असतात, त्यालाच आपण अर्थसंकल्प असे म्हणतात. त्याचा जो आराखडा तयार केलेला असतो की पुढील वित्तीय वर्षामध्ये सरकार जे उत्पन्न मिळवणार आहे ते किती मिळवणार आहे आणि कशामधून मिळवणार आहे, पुढील वर्षामध्ये शासन खर्च किती करणार आहे आणि कशावर करणार आहे, कशावर आणि किती खर्च करणार आहे या संबंधीचा, उत्पन्न आणि खर्चासंबंधीचा आराखडा ज्यात मांडला जातो त्यालाच अर्थसंकल्प असे म्हणतात. मग अर्थसंकल्प म्हणजे काय तुम्हाला समजल्याच्या नंतर आपण पुढं पाहू अर्थसंकल्पाचे प्रकार. बघा, अर्थसंकल्पाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. तसे अर्थसंकल्प हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, परंतु इथं महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला समजून घेण्यासाठी हा गरजेचा आहे की अर्थसंकल्प हा 3 प्रकारचा असतो. ते 3 प्रकार कोणते आहेत, तर त्यातला पहिला प्रकार आहे संतुलित अर्थसंकल्प, दुसरा प्रकार आहे शिल्लकीचा अर्थसंकल्प, त्याला अधिक्याचा अर्थसंकल्प असेही म्हणतात, आणि तिसरा प्रकार आहे तुटीचा अर्थसंकल्प. आपण पाहूयात ते एक प्रकार कसा आहे तो. संतुलित अर्थसंकल्प म्हणजे काय. आता एकदा अर्थसंकल्प म्हणजे काय तुमच्या जर लक्षात आलं असेल तर या अर्थसंकल्पाचे प्रकार समजून घ्यायला सहजपणे ते समजून येतात. कारण
संतुलित अर्थसंकल्प म्हणजे काय, तर सरकारकडं होणारी जमा आणि सरकारला करावयाचा खर्च जेव्हा सारखा असतो त्याला संतुलित अर्थसंकल्प असे म्हणतात. बघा, तुम्हाला एक डायग्राम दिसते, वजन काटा दाखवलेला आहे, एका बाजूला जमा रक्कम दाखवली आणि एका बाजूला खर्च दाखवलेला आहे. जेव्हा ते वजन इक्वल होतं आहे, म्हणजे जितकं उत्पन्न प्राप्त झालं सरकारला तितकाच सरकारने खर्च केला, म्हणजे मिळवलेल्या उत्पन्नातून काही शिल्लक राहिलं नाही किंवा करावयाच्या खर्चामध्ये काहीही टाकायची गरज लागली नाही, असा जो अर्थसंकल्प असतो त्याला संतुलित अर्थसंकल्प असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे शिल्कीचा अर्थसंकल्प. शिल्कीचा अर्थसंकल्प त्यालाच अधिक्याचा अर्थसंकल्प असेही म्हणतात. अधिक्याचा अर्थसंकल्प म्हणजे काय, जेव्हा एकूण जी जमा आहे सरकारकडे झालेली, शासनाकडे झालेली, त्यापेक्षा खर्च कमी केला जातो, तेव्हा काहीतरी शिल्लक राहतं, त्याला शिल्कीचा अर्थसंकल्प असे म्हणतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तुटीचा अर्थसंकल्प. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, म्हणजे सरकारकडं झालेली जमा रकमेच्या तुलनेत सरकारने केलेला खर्च अधिक आहे, अशा वेळेस जो अर्थसंकल्प मांडला जातो तो तुटीचा अर्थसंकल्प म्हणून ओळखला जातो. यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. समजा भारत सरकारकडं एकूण 100 रुपये जमा झालेले आहेत आणि भारत सरकारनं 100 रुपये खर्च केलेले आहेत एका वित्तीय वर्षामध्ये. तर अशा पद्धतीचं जे बजेट मांडलं जातं त्याला आपण संतुलित बजेट असं म्हणतो किंवा संतुलित अर्थसंकल्प म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे शिल्कीचा अर्थसंकल्प, म्हणजे सरकारकडं 100 रुपये जमा झालेले आहेत, परंतु सरकारनं खर्च जो केलेला आहे तो केवळ 80 रुपये केलेला आहे, म्हणजे 20 रुपये शिल्लक राहिलेले आहेत. अशा अर्थसंकल्पाला शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प, म्हणजे शासनाकडं म्हणजे शासनाने जो खर्च केलेला आहे तो 120 रुपये खर्च केलेला आहे आणि सरकारकडे जमा मात्र 100 रुपये झालेले आहेत, म्हणजे जमा रकमेच्या 20 रुपये अधिक खर्च शासनाने केलेला आहे, म्हणून इथं तूट पडलेली आहे, म्हणजे एकूण जमापेक्षा खर्च अधिक आहे, याला तुटीचा अर्थसंकल्प असे म्हणतात. अशा पद्धतीने हे अर्थसंकल्पाचे 3 प्रकार आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळतोय. अर्थसंकल्पाविषयी काही विशेष माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की जी तुम्हाला वेगवेगळ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहे. बघा, भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडला असेल तर तो आहे 7 एप्रिल 1860 म्हणजे भारतामध्ये सर्वप्रथम अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 मांडला गेला. तो जेम्स विल्सन यांनी मांडलेला आहे. म्हणजे भारतावर तुम्हाला माहिती आहे इंग्रजांची सत्ता होती, म्हणजे इंग्रजांची सत्ता असतानाच भारतामध्ये पहिला अर्थसंकल्प मांडला गेला आणि तो कोणी मांडला तर जेम्स विल्सन यांनी. कधी मांडला तर 7 एप्रिल 1860. त्यानंतर एक महत्त्वाची बाब अर्थसंकल्पाविषयी माहीत असणं गरजेचं आहे, ती म्हणजे स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प. म्हणजे भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, कधी मिळालं तर 15 ऑगस्ट 1947 रोजी. त्यानंतर जो पहिला अर्थसंकल्प मांडला गेला तो 26 नोव्हेंबर 1947 रोजी. आणि कोणी मांडला तर R.K. षण्मुख शेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडलेला आहे. आणि कधी मांडलेला आहे तर 26 नोव्हेंबर 1947 रोजी तो मांडलेला आहे. त्यानंतर एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवण्यासारखी, बघा, भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प म्हणजे जेव्हा प्रजासत्ताक राज्य झालं, गणराज्य आपण म्हणतो, त्यानंतर पहिला अर्थसंकल्प कोणता तर 28 फेब्रुवारी 1950 रोजी. कुणी मांडला तर जॉन मथाई या मंत्र्यानं मांडलेला आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा, बघा, घटनेनुसार निवडलेल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प म्हणजे आपली राज्यघटना लिहिली गेली आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये सरकार स्थापन केलं गेलं. या घटनेनुसार निवडलेल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर केला, बघा, 23 मे 1952 रोजी. तर तो कुणी केला तर C.D. देशमुख यांनी. हे लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे की पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला, गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला आणि घटनेनुसार निवडलेल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला तर ते C.D. देशमुख हे आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर एक महत्त्वाची बाब अजून
या अर्थसंकल्पासंदर्भात लक्षात ठेवणं गरजेचं आहे ती म्हणजे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री कोण? तर त्यासाठी नाव लक्षात ठेवा, मोरारजी देसाई यांनी एकूण 10 अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. त्यापैकी 8 वार्षिक व 2 मध्यावर्ती अर्थसंकल्प होते, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आजवर सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणारी व्यक्ती कोण? तर ते आहेत मोरारजी देसाई. त्यानंतर महत्त्वाची एक बाब बघा, अर्थसंकल्प संध्याकाळऐवजी सकाळी 11 वाजता सादर सर्वप्रथम कोणी केला आणि कधी केला? तर 28 फेब्रुवारी 2001 म्हणजे अटल बिहारी यांचं सरकार असताना यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प संध्याकाळऐवजी सकाळी 11 वाजता संसदेमध्ये सादर केलेला आहे. म्हणजे पूर्वी आपण अर्थसंकल्प जो सादर करायचो तो संध्याकाळी करायचो, मात्र 2001 पासून तो सकाळी 11 वाजता सादर केला जाऊ लागला. त्यानंतर महत्त्वाची बाब लक्षात ठेवण्याची सारखी बघा, अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी सादर करण्याची प्रथा कधीपासून सुरू झाली? तर 1 फेब्रुवारी 2017 रोजीपासून. आणि तो कोणी केला पहिला अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला? तर अरुण जेटली. आपल्याला माहिती आहे की या अगोदरचे अर्थसंकल्प हे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सादर केले जायचे, परंतु अरुण जेटली यांनी 2017मध्ये 1 फेब्रुवारी या तारखेला म्हणजे 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला गेला आणि तेव्हापासून आज तागायत जे अर्थसंकल्प प्रेझेंट झालेले आहेत ते 1 फेब्रुवारीला झालेले आहेत, हेही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे महिला अर्थमंत्र्यांनी सादर केलेला पहिला अर्थसंकल्प कोणता? म्हणजे बघा, तर तो अर्थसंकल्प होता 5 जुलै 2019 रोजीचा आणि त्या होत्या अर्थमंत्री होत्या महिला निर्मला सीतारामन. या अगोदर इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता, त्याही महिला होत्या, परंतु त्या पंतप्रधान असताना त्यांनी सादर केलेला आहे. पण निर्मला सीतारामन ह्या पहिल्याच महिला अर्थमंत्री आहेत आणि त्यांनी 5 जुलै 2019 रोजी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यानंतर त्यांनी 2020चा अर्थसंकल्प सादर केला निर्मला सीतारामन यांनी. त्यानंतर 2021चाही अर्थसंकल्प त्यांनी सादर केला आणि आता या ज्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 92वा अर्थसंकल्प मंगळवार दिनांक 1 फेब्रुवारी 2022 रोजी आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. कुणी? निर्मला सीतारामन यांनी. मग निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्या संदर्भात आपण विस्तारानं पाहू. मग पुढचा मुद्दा आपण पाहतोय, दृष्टिक्षेपात अर्थसंकल्प 2022-23. बघा, अर्थसंकल्पामध्ये काही विशेष बाबी असतात. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो महसुली जमा, भांडवली जमा आणि एकूण जमा. तसंच एकूण खर्च, महसुली खर्च आणि भांडवली खर्च. त्यानंतर त्यामध्ये महत्त्वाच्या बाबी असतात तूट. त्या तुटीमध्ये एक 4 प्रकारच्या तुटी असतात: महसुली तूट, वित्तीय तूट, प्राथमिक तूट आणि अशा पद्धतीच्या अर्थसंकल्पीय तूट. अशा वेगवेगळ्या तुटीचे प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात. आपण यामध्ये तुलनात्मकरित्या देखील अभ्यास करू शकतो की 2021-22च्या तुलनेत काय बदल झालेला आहे, किंवा आपण जनरली फार डीपमध्ये न जाता इथं 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये काय एकूण जमा रक्कम किती आहे, त्यामध्ये महसुली जमा किती आहे, भांडवली जमा किती आहे आणि एकूण खर्च किती आहे, भांडवली खर्च किती आहे आणि एकूण महसुली खर्च किती आहे, त्या संदर्भात आपण पाहू. बघा, इथं एकूण खर्च दिसतोय 2022-23मध्ये अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार 29,44,909 कोटी रुपये एवढा एकूण जमा झालेली आहे. किती? 39,44,909 कोटी रुपये एवढी एकूण जमा आपल्या या अर्थसंकल्पामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. त्यापैकी महसुली जमाचा वाटा किती होता? तर 22,04,422 कोटी रुपये. आणि भांडवली जमा किती होती? तर 17,40,487 कोटी रुपये. म्हणजे एकूण जमा जी आहे त्या 39 कोटी रुपये, त्यामध्ये महसुली जमा याचा वाटा जादा आहे, हे आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण पाहूया जरा खर्च. एकूण जमा जी रक्कम आहे त्यातून एकूण खर्च किती झालेला आहे? तर एकूण खर्च किती झालेला आहे बघा, तर जेवढी जमा आहे
तेवढाच खर्च आपल्याला झालेला दिसून येतो. 39,44,909 कोटी रुपये एवढा खर्च झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये प्रत्यक्ष भांडवली खर्च किती आहे तर 10,67,889 कोटी रुपये एवढा भांडवली खर्च आहे. तर महसुली खर्च किती आहे किंवा महसुली तूट किती आहे तर महसुली तूट इथं 9,90,241 कोटी रुपये एवढी तूट आहे. महसुली तूट वित्तीय तूट किती आहे या बजेटमध्ये बघा, 16,61,196 कोटी रुपये एवढी वित्तीय तूट या बजेटमध्ये आहे. प्राथमिक तूट किती आहे बघा, 7,20,545 कोटी रुपये एवढी तूट या बजेटमध्ये आहे. आपल्याला हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर आणखी काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला यामध्ये बघायच्या आहेत. ते म्हणजे या तुटीची जी संकल्पना आहे त्यामध्ये बघा, एकूण तुम्हाला आकडेवारीमध्ये त्याची तूट सांगितली, परंतु पर्सेंटेजमध्ये देखील आपल्याला ते पाहता येतं. बघा, या 2022-23च्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आपल्या देशामध्ये जे बजेट मांडलं गेलं त्यामध्ये वित्तीय तूट ही 6.4% आहे आणि महसुली तूट ही 3.8% आहे. तर प्रत्यक्ष महसुली तूट ही 2.8% आहे. तर प्राथमिक तूट ही 2.6% आहे. हे आपल्याला या ग्राफवरून दिसून येतं. यानंतर आपण पुढं पाहूयात अर्थसंकल्पाची रूपरेषा. या अर्थसंकल्पाच्या रूपरेषेमध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सरकारनं जो उत्पन्न जमा केलेलं आहे, कलेक्ट केलेलं आहे, ते वेगवेगळ्या क्षेत्रातून केलेलं असतं आणि जो खर्च केलेला असतो तो वेगवेगळ्या क्षेत्रावर केलेला असतो. तर त्यासाठी आपण या डायग्राममधून आपण तो समजून घेणार आहोत. म्हणून महत्त्वाचा मुद्दा आपण सांगतो इथं की रुपया कसा येणार, म्हणजे रुपया असा येणार आणि रुपया असा जाणार. म्हणजे एकूण जे जमा आहे त्याला आपण 1 रुपया म्हटलं आहे. म्हणजे त्यानुसार त्याची आपण डिवायडेशन केलं आहे की कुठल्या क्षेत्रातून किती जमा होते आणि कुठल्या क्षेत्रावर किती खर्च केले जात आहेत. बघा, रुपया असा येणार हा मुद्दा आपण पाहूयात. ऋण व अन्य देयकामधून 35 पैसे कलेक्ट केले जाणार आहेत. वस्तू आणि सेवा करातून 16 पैसे कलेक्ट केले जाणार आहेत. कॉर्पोरेट कर जो आहे त्यामध्ये 15 पैसे जमा केले जाणार आहेत. उत्पन्न कर जो आहे त्यातून 15 पैसे आपल्याला सरकारला प्राप्त होणार आहेत. केंद्रीय उत्पादन शुल्क जे आहे त्यात 7 पैसे सरकारला जमा होणार आहेत. सीमा शुल्कामधून 5 पैसे, बिगर कर महसुलामधून 5 पैसे, कर्जेतर भांडवली प्राप्ती 2 पैसे आणि यातून एकूण आपल्याला 1 रुपया प्राप्त होणार आहे. हा जो रुपया प्राप्त झालेला आहे त्यातून जो खर्च करायचा आहे तो कोणत्या क्षेत्रात करायचा आहे किंवा कोणकोणत्या बाबींसाठी तो होणार आहे त्यासाठी पुढची डायग्राम पहा. रुपया असा जाणार म्हणजे आपण रुपया कसा कलेक्ट केला आणि कसा जाणार आहे तो पाहू. बघा, सरकारला जी व्याज देय रक्कम आहे त्यासाठी 20 पैसे खर्च करावे लागणार आहेत. कर आणि शुल्कामधील राज्यांचा हिस्सा म्हणजे राज्यांना द्यायची रक्कम 17 पैसे आहे. केंद्राच्या क्षेत्रीय योजना 15 पैसे, वित्त आयोग आणि अन्य 10 पैसे, केंद्रीय योजना 9 पैसे, अन्य खर्च 9 पैसे, संरक्षण 8 पैसे, अनुदान 8 पैसे, पेन्शन 4 पैसे अशा पद्धतीनं आलेला रुपया, जमा केलेला रुपया खर्च होणार आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की रुपया कसा येणार आहे आणि रुपया कसा जाणार आहे. यानंतर आपण पाहूयात की या अर्थसंकल्पामधून काय स्वस्त होतं आहे आणि काय महाग होतं आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की अर्थसंकल्पामुळं काय स्वस्त होणार आहे आणि काय महाग होणार आहे. चला तर पाहूया आपण या अर्थसंकल्पामुळं काय स्वस्त होणार आहे. बघा, या अर्थसंकल्पापासून कपडे, हिरे, मोबाईल फोन चार्जर, कॅमेरा लेन्स, चामड्याचे साहित्य, कृषी उपकरणे, आयात मशीन, इलेक्ट्रिक उपकरणे इत्यादी बाबी स्वस्त होणार आहेत. आनंदाची बाब आहे की या कपडे, हिरे, मोबाईल फोन चार्जर, कॅमेरा लेन्स, चामड्यांचे साहित्य, कृषी उपकरणे, आयात मशीन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे हे स्वस्त होणार आहेत. तर महाग काय होणार आहे बघा, महाग काय होणार आहे तर आयात छत्र्या म्हणजे ज्या आयात केल्या जाणाऱ्या छत्र्या आहेत त्या महाग होणार आहेत. सर्व आयात वस्तू महाग होणार आहेत. इमिटेशन ज्वेलरी महाग होणार आहे. लाऊडस्पीकर महाग होणार आहेत. हेडफोन्स, इयरफोन महाग होणार आहेत. सोलर मॉड्यूल महाग होणार आहेत. एक्सरे मशीन्स महाग होणार आहेत. स्मार्ट मीटर महाग होणार आहेत आणि खेळण्याचे सुट्टे भाग जे आहेत ते देखील महाग होणार आहेत. यानंतर आपण पाहूयात की या अर्थसंकल्पामधून महत्त्वाच्या तरतुदी काय केलेल्या आहेत. तर बघा, पहिलीच तरतूद बघा, ईशान्य भारताच्या विकासासाठी
1500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे या अर्थसंकल्पामधून. त्यानंतर महामार्गाचा विकास करण्यासाठी 20,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. नळाद्वारे पाणी योजनेच्या विस्तारासाठी 60,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. केन बेतवा नदी जोड प्रकल्पासाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना मदत म्हणून 15,000 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पातून करण्यात आलेली आहे. त्यानंतर सौर ऊर्जा विकास प्रकल्पासाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. गहू खरेदीसाठी 2.37 लाख कोटी रुपये इतके खर्च करण्यात येणार आहेत. त्यानंतर MSSEसाठी अतिरिक्त कर्ज पुरवठा म्हणून 2 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत आणि 80 लाख घरं बांधण्यासाठी 48,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत अशी तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीच्या या तरतुदी या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत. यानंतर आपण पाहूयात अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा. काय घोषणा केल्या गेल्या की या अर्थसंकल्पामध्ये? बघा, पहिलीच घोषणा आहे इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम मार्च 2023पर्यंत वाढवली जाईल आणि तिची हमी व्याप्ती 50,000 कोटी रुपयांवरून 5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाईल. या अंतर्गत सूक्ष्म आणि लघु उद्योगांना 2 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज मिळू शकेल आणि रोजगाराच्या संधीही वाढतील. यामधून ई-श्रम, NCS आणि असीम पोर्टल्स त्यांना रुंद करण्यासाठी किंवा त्याचा व्याप्ती वाढवण्यासाठी ते एकमेकांशी जोडले जाणार आहेत. त्यानंतर दुसरी घोषणा बघा, सरकारने एक नवीन प्रस्ताव सादर केला आहे ज्या अंतर्गत करदाते अतिरिक्त कर भरल्यास करदाते अद्यतनित रिटर्न दाखल करू शकतात. संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून 2 वर्षात ते दाखल करावे लागेल. यामध्ये दिव्यांगासाठी कर सवलत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या NPS खात्यात नियुक्त्यांच्या योगदानावर कर कपातीची मर्यादा 10% 14% करण्याची घोषणा करण्यात आली होती. तिसरी घोषणा बघा, ड्रोन पॉवरची सुविधा देणाऱ्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जाईल. दर्जेदार सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी डिजिटल विद्यापीठे उघडली जातील. PME विद्येचा 1 क्लास 1 TV चॅनल कार्यक्रम 12 TV चॅनलवरून 200 TV चॅनलपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे, जेणेकरून 1ली ते 12वीसाठी प्रादेशिक भाषांमध्ये पूरक शिक्षण देण्यात येईल. 750 आभासी प्रयोगशाळा आणि प्रयोगशाळा उभारल्या जातील. बघा, शिक्षणाच्या संदर्भात ही एक महत्त्वाची घोषणा आहे की दर्जेदार सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी डिजिटल विद्यापीठ निर्माण करण्यात येणार आहे, उघडण्यात येणार आहे. त्याचबरोबर 12 TV चॅनल जे होते जे शिक्षण देण्यासाठी मदत करत होते त्यावरून 200 TV चॅनल करण्यात येणार आहेत आणि 1ली ते 12वीसाठी प्रादेशिक भाषांमध्ये पूरक शिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी 750 आभासी प्रयोगशाळा आणि प्रयोगशाळा उभारल्या जातील. ही एक महत्त्वाची घोषणा या अर्थसंकल्पामधील आहे. चौथी घोषणा बघा, रब्बी 2021-22मधील गहू आणि खरीप जे धान्य आहे अंदाजे खरेदीमध्ये 163 लाख शेतकऱ्यांकडून 1208 लाख मेट्रिक टन गहू आणि अन्नधान्याचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामध्ये MSP किमतीचे 2.37 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात भरले जातील. शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा देण्यासाठी PPP मोडमध्ये योजना सुरू केली जाईल. शेतकऱ्यांना ड्रोनचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाईल. देशभरात रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला चालना दिली जाणार आहे अशी घोषणा या अर्थसंकल्पामधून करण्यात आलेली आहे. बघा, 5 नंबरची जी घोषणा आहे ती आपण पाहूत. आरोग्याच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला अर्थसंकल्पात घोषणामध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आलेलं आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेसाठी घोषित केलेले एक नवीन व्यासपीठ 23 उत्कृष्ट टेलिमेंटल हेल्थ सेंटर्सचे नेटवर्क सुरू करण्यासाठी राष्ट्रीय टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा या अर्थसंकल्पामधून करण्यात आलेली आहे. 6 नंबरची घोषणा आपण पाहूयात. सशस्त्र दलांसाठी उपकरणांमध्ये आत्मनिर्भरता भारताला देण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी प्रोत्साहन देण्याची सरकारची वचनबद्धता अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आली.
देशांतर्गत उद्योगांसाठी भांडवली खरेदी बजेट 2021-22मधील 58% तुलनेत 2022-23मध्ये 68% वाढले. संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि विकास उद्योग स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्थांसाठी खुले केले जाईल. हे संरक्षण क्षेत्रातील R&D बजेटच्या 25%सह उद्योग, स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्थांसाठी खुले केले जातील अशा पद्धतीची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. 7व्या नंबरची घोषणा पहा. हा अर्थसंकल्प अमृतकाल भारताच्या 75 ते 100 वर्षाच्या पुढील 25 वर्षासाठी पाया घालण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक ब्ल्यूप्रिंट प्रदान करतो. म्हणजे आता 75 ते 100 या वर्षामध्ये जो भारत आपला वाटचाल करणार आहे, अमृत महोत्सव आपण 75वा साजरा करतो आणि त्यानंतर जे 100 वर्षापर्यंत वाटचाल करायची या 25 वर्षाच्या वाटचालीसाठी एक ब्ल्यूप्रिंट म्हणून हा अर्थसंकल्प महत्त्वाची भूमिका पार पाडतोय. त्यांनी अमृतकाल अंतर्गत एजी ऑफ लिव्हिंगच्या पुढील लॉन्चची घोषणा केली आणि ते म्हणाले की राज्यांचा सक्रिय सहभाग, मानवी प्रक्रिया आणि हस्तक्षेपांचे डिजिटायझेशन, माहिती तंत्रज्ञान केंद्र आणि राज्यस्तरीय प्रणालींचे एकत्रीकरण याद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची एक बघा 8 नंबरची घोषणा. 5Gसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी 2022-23च्या अर्थसंकल्पात डिझाईन संबंधी उत्पादन योजना प्रस्तावित आहे. 2022-23मध्ये 5G मोबाईल सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक स्पेक्ट्रमचा 2022मध्ये लिलाव केला जाईल. ग्रामीण आणि दुर्गम भागात परवडणारी ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा सक्षम करण्यासाठी USOF अंतर्गत वार्षिक संकलनाच्या 5% वाटप केले जाईल. म्हणजे 2022 या वर्षामध्ये आपल्या देशामध्ये 5G येण्याची शक्यता या अर्थसंकल्पातून वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यासाठी खास प्रयत्न देखील केलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर बघा 9व्या नंबरची घोषणा. अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2022-23 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या डिजिटल रुपयाच्या अंमलबजावणीची घोषणा केली. बघा आता सध्या आपण डिजिटल करन्सी म्हणतो किंवा आभासी चलन अस्तित्वात आलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्या रिझर्व्ह बँकेच्या वतीनं डिजिटल रुपयाची अंमलबजावणीची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की सेंट्रल बँक डिजिटल करन्सी डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना देईल. म्हणजे जी डिजिटल करन्सी येईल त्यामुळं डिजिटल अर्थव्यवस्थेला खूप मोठी चालना मिळणार आहे. ते म्हणाले की अनुसूचित व्यावसायिक बँकाद्वारे 75 जिल्ह्यामध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्स सुरू करण्यात येणार आहेत. 2022मध्ये 1.5 लाख पोस्ट ऑफिस 100% कोर बँकिंग प्रणाली अंतर्गत आणले जाणार आहेत अशी घोषणा करण्यात आलेली आहे. नंतर 10 नंबरची घोषणा बघा. अर्थसंकल्पात हर घर नल से जल योजनेसाठी 60,000 कोटी रुपयांचे वाटप प्रस्तावित केले आहे, ज्या अंतर्गत 3.8 कोटी घरे समाविष्ट केली जातील. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 48,000 कोटी रुपये खर्चून 80 लाख घरे बांधली जाणार आहेत. त्याचा फायदा शहरी आणि ग्रामीण भागाला होणार आहे. व्हायब्रंट विलेज कार्यक्रमांतर्गत उत्तर सीमावर्ती गावांच्या विकासावर आणि आकांक्षी जिल्ह्यांच्या कार्यक्रमात मागासलेल्या गटांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अशा पद्धतीची घोषणा देखील या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. खास बघा, हर घर नल से जल म्हणजे जेवढे घरं बांधून देण्यात येणार आहेत त्या सर्व घरांमध्ये पिण्यासाठी स्वच्छ शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाण्याचा नळ उपलब्ध करून देणार आहे अशी घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या घोषणा करून किंवा वेगवेगळ्या तरतुदी करून हा अर्थसंकल्प संसदेत मांडला गेला. या अर्थसंकल्पासंदर्भात वेगवेगळी चर्चा होत असते. काही पॉझिटिव्हली डिस्कशन करत असतात, काही निगेटिव्हली डिस्कशन करत असतात. खरं पाहितलं तर विकासाच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला असतो, परंतु त्यामध्ये काही बाबीकडं दुर्लक्ष होत असतं. आणि आपण एक पॉझिटिव्हली जर पाहायचं झालं तर या अर्थसंकल्पामधून शैक्षणिकदृष्ट्या, त्यानंतर डिजिटल करन्सीच्या दृष्टिकोनातून किंवा घरं आणि पिण्यासाठी पाण्याच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या संदर्भात, शैक्षणिक दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये भरीव अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. हे आपल्याला यामधून दिसून येतं. असे जरी असले तरी
या अर्थसंकल्पासंदर्भात तज्ज्ञांची काय मतं आहेत ते देखील आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आता फार अनेकांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. या ठिकाणी मी सर्व मतं तुम्हाला सांगणार नाही, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पासंदर्भात काय म्हटलेलं आहे त्यांचं म्हणणं मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. बघा, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी या 2022-23च्या अर्थसंकल्पासंदर्भात असे उद्गार काढले की हा अर्थसंकल्प लोकाभिमुख, पुरोगामी आणि पायाभूत सोयी, गुंतवणूक वाढ व नोकऱ्या यांच्या अमर्याद संधी असलेला असा यंदाचा अर्थसंकल्प आहे. गरिबांचे कल्याण हा या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा पैलू आहे. समकालीन समस्या सोडवण्यासह सामान्य नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण करणे यातून साध्य होणार आहे. प्रत्येक गरीब कुटुंबासाठी पक्के घर, शौचालय, नळाचे पाणी व गॅस जोडणी सुनिश्चित करण्याचे अर्थसंकल्पाचे ध्येय आहे. त्याचवेळी इंटरनेटच्या सहज वापरावरही यात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. तर याच ठिकाणी जे काँग्रेसचे नेते आहेत राहुल गांधी यांचं या अर्थसंकल्पासंदर्भात काय मत आहे ते आपण पाहूयात. बघा, राहुल गांधी काय म्हणतात, पगारदार, मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांसाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. बेरीज शून्य असलेला हा अर्थसंकल्प आहे. वंचित, युवक, शेतकरी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांनाही या अर्थसंकल्पातून काहीच मिळालेले नाही, अशा पद्धतीची टीका या अर्थसंकल्पासंदर्भात राहुल गांधी यांनी, जे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी केलेली आहे. यानंतर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे उद्धव ठाकरे आहेत त्यांनी या अर्थसंकल्पासंदर्भात काय म्हटले आहे ते पाहू. बघा, उद्धव ठाकरे काय म्हणतात, वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेले उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना संसर्गामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिलेली आहेत. लोकांची क्रयशक्ती कमी होत असताना खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक घटत आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून काही ठोस उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु जनमनातील ही अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेली दिसत नाही. हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो, अशा पद्धतीचे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पासंदर्भात व्यक्त केलेले आहे. असेच वेगवेगळ्या तज्ज्ञांनी देखील या संदर्भात मत व्यक्त केलेले आहे. तर यावरून आपल्याला असं दिसून येतं की जो निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडला, तो अर्थसंकल्प काही बाबींमध्ये भरीव अशा तरतुदी करणारा आहे किंवा काही क्षेत्रांमध्ये भरीव असे योगदान देणारा आहे किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून टाकलेला एक महत्त्वाचा पाऊल आहे. तर काही क्षेत्रांकडे या अर्थसंकल्पामध्ये दुर्लक्ष झालेले आपल्याला दिसून येतं. खास करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये काही ठोस भूमिका घेतल्याची आपल्याला दिसत नाही. त्याशिवाय अनेक बाबींमध्ये देखील यांनी जरा दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी मांडला. तो आपण एक अभ्यासक म्हणून तटस्थ भूमिकेमध्ये तो समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यावर साधक बाधक टीका होत असतात. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प जो सादर होतो त्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी त्याचं कौतुक करत असतात, तर विरोधक त्याची टीका करत असतात. तर त्यातून ते प्रत्येक वर्षीचं अशा पद्धतीचं शेड्यूल असतं, परंतु त्यातून खरं तर देशाचं हित विचारात घेता प्रत्येक अर्थसंकल्प हा चांगल्या दृष्टिकोनातून मांडला पाहिजे आणि त्यातून देशाचा विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची भूमिका त्यातून व्यक्त झाली पाहिजे आणि जेणेकरून देशाला आहे त्या स्थितीतून उच्च स्थितीकडं म्हणजे विकासाच्या पातळीवर नेण्यासाठी त्यातून मदत होईल, अशा पद्धतीचा अर्थसंकल्प मांडला गेला पाहिजे. परंतु आपण एक अभ्यासक म्हणून या तटस्थ भूमिकेतून या अर्थसंकल्पाचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला या सर्व व्हिडिओमधून 2022-23चा जो अर्थसंकल्प आहे तो समजून घेण्यास मदत होईल व या अर्थसंकल्पावर जे क्वेश्चन विचारले जातात वेगवेगळ्या एक्झाममध्ये तेही तुम्हाला सांगता येतील. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अर्थशास्त्रातील नवनवीन संकल्पना समजून घेण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.